चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गरमागरम चटपटीत ब्रेड पकोडा बनवलेला आहे आणि ब्रेड पकोडा अगदी साध्या पद्धतीने आपण बनवलेला आहे। लहान मुलांसाठी अगदी आवडणारी रेसिपी आहे। अशाच नवनवीन चटकदार पावसाळी रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण ब्रेड पकोडा बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी मी ब्रेड अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। साधारण आपण 2 वाटी बेसन घेतलेले आहे। त्यामध्ये 1 कांदा बारीक कापून घालायचा आहे। खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। 1 चमचा हळद घालायची आहे। 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे। अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे। 1 चमचा जिरेपूड घालणार आहोत आणि 1 चमचा धना पावडर घालायची आहे। हे सर्व छान मिसळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपण छान पीठ मिक्स करून घेणार आहोत। भजीसाठी आपण ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपण पीठ भिजवून घेणार आहोत। पीठ जास्त पातळही भिजवायचं नाहीये किंवा जास्त घट्टही होता कामा नये। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने छान पीठ भिजवून घेतलेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। चला मग तर आपण पकोडा बनवायला सुरुवात करू। तेलही गरम झालेलं आहे। एकदा चेक करूयात की तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही। 1 ते 2 थेंब आपण पिठाचे घालूयात, ते लगेचच वर आले, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल आपल्याला अगदी पण कडकडीत गरम करून नाही घ्यायचं, अशा पद्धतीचंच आपल्याला तेल गरम हवंय आणि अशा पद्धतीने आपण ब्रेड पकोडे छान तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर आपण पकोडे छान तळून घेणार आहोत। गॅस बिलकुल मोठा करायचा नाहीये, नाहीतर पकोडे तितके क्रिस्पी होणार नाही। कुरकुरीत पकोडे हवे असेल तर मध्यम आचेवर पकोड्यांना गोल्डन कलर येईपर्यंत आपण पकोडे छान तळून घेणार आहोत। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पकोडे छान आपले तळलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। अशाच पद्धतीने इतर पकोडे पण आपण तळून घेऊयात। तर या ठिकाणी आपले सर्व पकोडे हे तळून तयार आहेत। ब्रेड पकोडे खायला अगदी छान लागतात। ते व्यवस्थित तळून घेतले ना अगदी कुरकुरीत लागतात। अशा पद्धतीने आपले चविष्ट, कुरकुरीत आणि झटपट होणारे ब्रेड पकोडे तयार आहेत। अशा पद्धतीने ब्रेड पकोडे करून पहा, तुम्हाला निश्चितच आवडतील। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।